नागपुरात एका इसमानं कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकून प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत। सध्या ती मृत्यूशी झुंज देते आहे। नागपूर शहरातल्या सदर पोलीस ठाणे हद्दीत मोहननगर परिसरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली। एका तरुणानं त्याच्या पत्नीवर चाकून हल्ला केला। आरोपी आदित्य उके आणि त्याची पत्नी मुस्कान उर्फ गुनगुन यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता। संबंधित महिला महिनाभरापूर्वीच प्रसूत झाली होती। गेल्या 6 महिन्यांपासून ती माहेरी राहत होती। दरम्यान पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे पतीनं हा हल्ला केल्याचं समोर आलं आहे। घटनेच्या दिवशी आरोपीनं पत्नीला फोन करून समेट करण्याच्या बहाण्यानं भेटण्यासाठी बोलावलं। त्यानंतर संधी साधत त्यानं खोलीतच धारदार शस्त्रानं तिच्यावर वार केले आणि घटनास्थळावरून तो फरार झाला। तिच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले आणि तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं। सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सुरू आहे। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जखमी युवतीस आम्ही मेव येथे उपचाराकामी रवाना केलेला आहे। त्याचबरोबर यातील जो आरोपी आहे आदित्य रमेश उके हा ह्या जखमीचा पती असून तो राहणारा पांढऱ्याबोडी परिसरातील आहे। घटना करून तो पांढऱ्याबोडी परिसरामध्ये निघून गेला होता। त्यानंतर आम्ही अंबाझरी पोलीस स्टेशन व सदर पोलीस स्टेशनच्या पथकाने त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणलेलं आहे। जखमीच्या उपचार चालू असून पुढील त्याच्या जबाबावर पुढील कारवाई करू आहोत।